नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अनिशा काव्याला म्हणत असते, काव्या काय झालं, तू का रडतेस? तेव्हा इथे काव्या म्हणत असते, अगं रडू नको तर काय करू, तू बघितलंस ना, पारच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा इथे अनिशा म्हणते, मग त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तर तुला का इतका त्रास होतोय? ती म्हणते, का मला का त्रास होणार नाही, मी रूममध्ये नाही आहे म्हणून ते मला किती मिस करतायत, त्यांना किती त्रास होतोय त्या गोष्टीचा मला काही कळत नाही आहे का? मला सगळं काही कळतंय. तेव्हा अनिशा म्हणते, अच्छा, म्हणजे त्यांना होणारा त्रास तुला बघवत नाही आहे का? पार जिजूंना त्रास झाला तर तो बघून तुलासुद्धा त्रास झाला ना? त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तर तुझ्या डोळ्यात पाणी येतं. त्यांना भूक लागली तर तू कासावीस होतेस, नाही का? त्यांना वाईट वाटलं तर तुलाही वाईट वाटतं. याचा अर्थ काय आहे काव्या? याचा अर्थ एकच की तूसुद्धा काव्या पार जिजूंच्या प्रेमात पडली आहेस, हे कळतंय का तुला? तेव्हा इथे काव्या म्हणते, असं काय नाही आहे, तू गप्प बस. तेव्हा ती म्हणत असते, का असं का नाही आहे, तू त्यांच्या प्रेमात नाही पडू शकत का? तेव्हा इथे काव्या पार्थबरोबर घालवलेले ते क्षण तिला आता पटापट आठवायला लागतात. तेव्हा इथे काव्या आपला चष्मा डोळ्यांना पुन्हा लावत असते. तेव्हा अनिशा तिच्या हातातून तिचा चष्मा काढून घेते आणि म्हणत असते, काव्या काय झाले तुला? तुझ्या पोटामध्ये जे आहे ते तोंडावरती का येत नाही आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अनिशा तिला म्हणत असते की त्यांना जर रडायला येत असेल तर तुला इतकं वाईट का वाटतं? कुठल्या अधिकाराने तुला रडायला येतं, सांग बरं तू. ती म्हणते, का त्यांना त्रास झाला तर मला का नाही वाईट वाटणार? ती म्हणते, का तुला वाईट वाटेल? तेव्हा काव्या म्हणते, कारण मी त्यांची बायको आहे, असं ती म्हणत असते, पण ती लगेच गप्प बसते. तेव्हा इथे अनिशा म्हणत असते की प्रत्येक वेळेला काव्य असं नको करूस, जे तुझ्या मनात असेल, जे तुझ्या पोटात असेल ते तोंडावरती येऊ दे ना. जर तू स्वतःला पार जिजूंची बायको म्हणवतेस तर म्हण ना, त्यांनासुद्धा तेच हवं आहे, पण तू हे नातं मान्य करायलाच तयार नाही आहेस का? तेव्हा काव्य म्हणते, अनिशा तुला माहिती आहे, मी इथे मानिनी काकूंना प्रॉमिस केले आणि मी ते प्रॉमिस नाही तोडू शकत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नंदिनी फ्रेश होऊन बाहेर येते. बघते तर काय, जीवा रूममध्ये नसतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हे काय, जीवा कुठे गेले? जीवा? आणि ती आजूबाजूला रूममध्ये बघते, जीवा कुठेही तिला दिसत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा, म्हणजे सकाळ सकाळ निघून गेले का? आज इथे आनंद निवासमध्ये इतका महत्त्वाचा कार्यक्रम आहे, पण यांना तर स्वतःचंच काम करायचं आहे. नाही, असू दे, जाऊ दे, मला काही फरक पडत नाही. जर त्यांना काही फरक पडत नाही आहे ना, तर मग मलासुद्धा काही फरक पडत नाही आहे. त्यांना जायचं तर त्यांना जाऊ दे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता नंदिनीसुद्धा खूपच जास्त वैतागलेली असते. ती म्हणते, मला तर त्यांच्याशी काही बोलायचंच नाही आहे. आणि आरशाजवळ गेल्यानंतर बघते तर काय, तिथे तिच्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. नंदिनी म्हणते, काय चिठ्ठी? आणि ती वाचायला जाणार तेवढ्यातच म्हणते, नाही, नको नको, ज्या लोकांना माझ्याशी बोलायला वेळ नाही आहे त्यांची मला चिठ्ठी पण वाचायची नाही आहे. पण आता चिठ्ठी बघितल्यानंतर इथे नंदिनीचा जीव काही राहत नाही. ती लगेचच ती चिठ्ठी वाचायला घेते. तेव्हा इथे जीवाने सुरुवातीलाच लिहिलेलं असतं, काय चकाचक बाई, चिठ्ठी वाचायला घेऊ की नको, घेऊ की नको, त्याच्यामध्ये किती वेळ काढलास? तेव्हा नंदिनी म्हणते, यांना कसं माहिती, हे इथे कुठे आजूबाजूलाच आहेत का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जीवा आता पुढे लिहितो की तुला वाटत असेल की मला कसं माहीत तू चिठ्ठी वाचायला इतका वेळ घेतला असते? अगं मी इथे रूममध्येच तर आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणते, काय, कुठे? आणि ती पुन्हा आजूबाजूला बघायला लागते. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी, अगं मस्करी केली गं, तुला मूर्ख बनवणं ना सहज शक्य आहे, तुला लगेच खरं वाटतं. अगं मी आजूबाजूला कुठे असणार आहे, पण आता मला तुझी सवय इतकी तर माहिती झालीच आहे ना, कारण काल आपलं जरा भांडण झालं होतं. ती म्हणते, जरा? तेव्हा जीवा लिहितो, नाही नाही, जरा नाही, थोडं जास्तच भांडण झालं होतं. मला माहिती होतं तू माझ्यावरती चिडली असशील, म्हणूनच चिठ्ठी वाचू की नको असा विचार करशील. तेव्हा इथे या चिठ्ठीमधून मी तुझ्यासाठी लिहितोय, शक्य झालं तर मी आनंद निवासमध्ये नक्की येईन, पण तू माझ्यावरती रागू नकोसा. आज तुझ्यासाठी खूपच जास्त आनंदाचा दिवस आहे, त्याच्यामुळे आनंदाने आनंद निवासमध्ये जा आणि हा दिवस सेलिब्रेट कर. मला माहिती आहे आजचा दिवस तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे ते. आणि आता शक्य झालं तर मागे बघ, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तेव्हा इथे आता जीवाने तिच्यासाठी टिकल्या आणलेल्या असतात.
त्या टिकल्यासुद्धा त्याच्यावरती लावून ठेवलेल्या असतात. ती म्हणते, जाऊ दे, तुम्ही आणलेली टिकली पण मला लावायची नाही आहे. तुम्हाला माझ्या आनंदामध्ये सहभाग घ्यायचा नाही आहे ना, मग मला टिकली पण नको. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ एकटाच ब्रेकफास्टसाठी आलेला असतो. तेव्हा तिथे मानिनी येते आणि म्हणते, अरे पार्थ, आलास तू? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो आई, मी आलो आहे. तेव्हा मानिनी म्हणते, काल रात्री तुला दूधभात दिलं होतं खायला, ते पुरलं का रे तुला? पोट भरलं ना तुझं? तेव्हा पार्थ म्हणतो, हो आई. तेव्हा मानिनी म्हणते, पार्थ, अरे तू उशिरापर्यंत काम करत असतोस, म्हणून मी काय म्हणते, जेव्हा तुला कधी भूक लागेल ना, अरे तू मला सांग ना, तुझी आई आहे, तू मला निसंकोचपणे सांगत जा, तुला हवं ते मी गरमागरम बनवून देईन बाळा. पण असं रात्री अपरात्री असं नको ते खात जाऊ नकोस, चालेल ना? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो आई, ठीक आहे. तेव्हा मानिनी म्हणते, आता तू सांग, ब्रेकफास्टमध्ये काय खाणार आहेस? मी पटकन बनवते. तेव्हा पार्थ म्हणतो, आई मला काही नको आहे आणि आज माझी महत्त्वाची मीटिंग आहे, तेव्हा मला लवकर जायचं आहे. तू थोडा वेळ इथे बस ना, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याविषयी. तेव्हा प्लीज बस. तेव्हा इथे मानिनी शांतपणे बसते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आई, कसं असतं ना, आई मुलांच्या मनातलं प्रत्येक वेळेला ओळखत असते, कारण ती आई असते ना. पण कधी कधी कसं असतं, मुलं पण आपल्या आईवडिलांच्या मनातलं ओळखतात, कारण तीसुद्धा लहानाची मोठी आपल्या आईवडिलांच्या समोरच झालेले असतात ना. तेव्हा कुठल्या वेळी आपले आईवडील कसे रिॲक्ट होतात हे त्यांनासुद्धा बरोबर माहिती असतं. आणि आई, काल जे काही झालं ना, त्याच्यामुळे मला आश्चर्यच वाटते गं. मी लहानपणापासून बघत आलो आहे, काचेचं भांडं आणि तुम्ही दोघेजणं खूपच जास्त वेगळे आहात. तुझ्या हातातून अजूनपर्यंत काचेचं भांडं कधी फुटलेलं मी तरी बघितलेलं नाही आहे. उलट आमच्याकडून एखादं भांडं फुटलं, एखादं बाऊल फुटला, काच फुटली, तर तू आम्हाला किती रागवायचीस, घरातल्या लोकांवरती किती चिडायचीस, हे आम्हाला बरोबर माहिती आहे. तू नेहमीच म्हणत आली आहेस की काचेचं भांडं हे व्यवस्थित हाताळलं पाहिजे, व्यवस्थित पकडलं पाहिजे, असं तुझंच म्हणणं आहे. आणि काल तुझ्या हातातून बाऊल फुटला का? काय विचार करत होतीस तू? तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे पार्थ, माझ्या हातातून निसटला तो. तेव्हा पार्थ म्हणतो, आई, अगं मी म्हणतच नाही आहे की तू मुद्दामून पाडलास. मला असं म्हणायचं आहे की तुझ्या हातातून आत्तापर्यंत जर काचेचं भांडं फुटलेलं नाही आहे, तर मग काल ते बाऊल तुझ्या हातातून कसं काय निसटलं, ते सुद्धा माझ्या हातात देत असताना. तेव्हा मला विचारायचं आहे तुला की नक्की काय झालं आहे, तू कसला विचार करते आहेस, तू कुठल्या टेन्शनमध्ये आहेस का, तुझ्या मनामध्ये असं काय चाललं आहे, तुझ्या मनात काय विचार चालले आहेत, जे तुला आतल्यात खात आहेत. तसं काय असेल तर प्लीज तू आमच्याबरोबर शेअर कर ना. जे काही आहे ते आम्हालासुद्धा सांग. बोल माझ्याबरोबर आई, तुझ्या मनात काय सळ आहे ते आम्हाला तरी कळू दे. तेव्हा मानिनी म्हणते, पार्थ, खरंच सांगू का माझ्या मनात काय चाललं आहे ते? तेव्हा पार्थ म्हणतो, आई तू बोल, प्लीज निसंकोचपणे सांग, मला पण कळू दे ना, नक्की तुझ्या मनात काय चाललं आहे ते. तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे पार्थ, मी आहे ना. आणि मानिनी काही बोलायला जाणार तेवढ्यातच तिथे सविता काकू येतात. सविता काकू म्हणतात की साहेब, तुमची कॉफी. आणि मॅडम, दुपारी जेवणाला काय करू? तेव्हा प्रेक्षकांनो, मानिनी म्हणत असते, नाही कसं आहे ना, माझा तर इथे आता उपवास आहे, त्याच्यामुळे मी काही खाणार नाही आहे, मी फ्रूट खाईन. आणि त्याच्यानंतरला इथे तू येशील ना जेवायला पार्थ? तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, मी जेवायला नाही आहे, माझी महत्त्वाची मीटिंग आहे, मला तर काउंट करूच नका. त्यानंतर मग आता पार्थसुद्धा जेवायला नसतो. जीवा तर आता कामानिमित्त बाहेर गेलाय, तो तर येणारच नाही. नंदिनी आनंद निवास गेले म्हणजे ती तिथेच खाणार. मग आता कुणीच नाही आहे, काही नको बनव. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, अगं आई, असं काय करतेस? आणि इथे काव्य आहे ना, मगाशी मी काव्याला बघायला गेलो होतो, तर त्या आंघोळीला गेल्या होत्या, त्या आणि अनिशा आहेत. त्याच्यामुळे काव्याला जे काही हवं आहे ना ते तिला विचारा आणि त्यांना जे हवं आहे तेच तुम्ही त्यांच्यासाठी खायला बनवा, ठीक आहे ना? तेव्हा इथे आता पार्थ म्हणत असतो की तुम्ही दोघीजणी एक काम का नाही करत आई? सविता काकू आणि तुम्ही दोघीजणी जा ना सिनेमा बघायला, मी तुमच्यासाठी तिकीट बुक करतो. तेव्हा इथे पार्थ आता आईसाठी आणि सविता काकूंसाठी तिकीट बुक करतो. खरं तर पार्थ इथे मानिनीला काव्याबरोबर जायला सांगतो, पण ती म्हणते, नाही नको नको, काव्य नको, तिला अभ्यासामध्ये डिस्टर्ब नको करायला, तिला तिचा अभ्यास करू दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ सविता काकू आणि मानिनीसाठी प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमाचे तिकीट बुक करतो आणि म्हणतो, जा, सिनेमा खूप छान आला आहे, तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा.
तेव्हा तो म्हणतो, आई बरं चल आता मला ब्रेकफास्ट नको, मला काही खायला नको आहे, माझी महत्त्वाची मीटिंग आहे, आशीर्वाद दे की सगळं काही व्यवस्थित होऊ दे. तेव्हा मानिनी त्याला मनापासून आशीर्वाद देते आणि म्हणते की जा, तुझं जे काही काम आहे ना ते होणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, आता लगेचच पार तिथून आपल्या आईला भेटून निघून गेलेला असतो. तर इथे जीवा लवकर येऊन आनंद निवासचं पूर्ण इथे स्ट्रक्चर तयार करतो. आनंद निवास तो जसंच्या तसं तयार करतो नंदिनीला सरप्राईज देण्यासाठी. भास्कर काका तिथे येतात आणि म्हणतात, अरे वा, काय चाललं इथे? तेव्हा जीवा म्हणतो, नाही काका, कसं आहे ना, मला इथे नंदिनीला सरप्राईज द्यायचं आहे आणि इथे तुलासुद्धा भेटायला यायचं होतं. तेव्हा मी काय केलं, आता नंदिनीला सरप्राईज द्यायचं आहे, मग लवकर यायला हवं ना. तेव्हा तिच्यासाठी मी आनंद निवासचं इथे छोटंसं मिनी आनंद निवास तयार केलं आहे. हे मी तिला सरप्राईज देणार आहे. तिला असं वाटतंय की मी तिथे जाणार नाही आहे म्हणून, पण आता मी तिथे गेल्यानंतर तिला खूप छान असं सरप्राईज देणार आहे. तेव्हाच तू लवकर ऑफिसला आलं आहेस ना. माझ्या स्टाफने मला सांगितलं तू इथे नंदिनीसाठी काय काय करतो आहेस ते. तेव्हा इथे काका म्हणतात की चला, आज तुझ्या नंदिनीसाठी सुद्धा चांगला दिवस आहे आणि तुझ्यासाठी सुद्धा चांगला दिवस आहे, कारण तिथे आधीची जी प्रॉपर्टी आहे ना ती पाडून तुझ्या आयुष्यातली पहिली वीट तिथे लागणार आहे, बरोबर ना. तेव्हा जीवा म्हणतो, हो ना, ते तर होणारच आहे, पण आता आपलं तिथे बांधकाम सुरू करायचं म्हणजे ज्या लोकांचं तिथे छोटीशी प्रॉपर्टी असेल ती तोडली जाणार ना. त्या लोकांना किती वाईट वाटेल त्या गोष्टीचं. नाही म्हणजे ठीक आहे, आपला हा बिझनेस आहे म्हणजे आपण आधीच्या वस्तू तोडून तिथे नवीन बिल्डिंग तयार करतो, मान्य आहे, पण आपली ना त्या जागेबरोबर अटॅचमेंट झालेली असते. म्हणजे मी तरी स्पेशली अगदी चाळीपासून ते बंगल्यापर्यंतचा प्रवास केला आहे. आम्ही आधी परेलमध्ये जेव्हा तिथे राहत होतो तेव्हा परेलची ती जागा तोडण्यात आली होती. त्यानंतर जेव्हा ही गोष्ट मला कळली, त्या जागेबरोबर माझी जी काही भावनिक गुंतवणूक होती, माझी अटॅचमेंट होती ना, त्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो. 2 तास मी तिथे उभा होतो. नंतर ते तोडणं मला बघवलं नाही. मी गाडीमध्ये येऊन जो काही ढसाढसा रडत होतो, मला खूप वाईट वाटलं. आता आपण जी प्रॉपर्टी तोडणार आहोत त्या लोकांनासुद्धा असंच वाईट वाटेल ना. तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात, हो ना रे, ते तर होतंच ना, हे जग आहेच तसं रे, नश्वर, आणि आपलं तर काम तेच आहे. आधीची प्रॉपर्टी तोडून आपण नवीन तिथे काहीतरी उभं करतो. आता तू असा विचार कर ना की ज्या लोकांसाठी तू ही घरं बांधणार आहेस ते लोक आपली आधीची जागा सोडून तिथेच त्यांचं स्वप्न जगण्यासाठी येणार आहेत ना. मग त्यांना आपण किती चांगलं काही देऊ शकू याचा विचार करूया. जीवा म्हणतो, अगदी बरोबर, म्हणूनच मी जिथे बांधकाम करणार आहे आणि तिथे जे लोक राहायला येतील ना त्यांना होमली फिलिंग कशी देता येईल याचा विचार मी नक्की करेन. तेव्हा इकडे काका म्हणतात, ठीक आहे, मग चला, आता तुला आनंद निवासमध्ये जायचं आहे ना. आनंद निवासमध्ये तू गेल्यानंतर इथे नंदिनीला धक्काच बसणार आहे. तेव्हा जीवा म्हणतो, का धक्का का? तेव्हा काका म्हणतात, धक्का नाही, तिला इथे सरप्राईज भेटणार आहे ना, तिला आश्चर्य वाटणार आहे. तू गेल्यानंतर इतकं छान तिच्यासाठी तू गिफ्ट तयार केलं आहेस, मग तिला तर आनंद होणारच आहे. तेव्हा जीवा म्हणतो, हो ना. तेव्हा जीवा म्हणतो, काका मी आधी आनंद निवासमध्ये जातो, मग तिथून आपल्याला जी जागा बघायची आहे ना तिथे जातो. तेव्हा काका म्हणतात, ठीक आहे, ती जागा पाडण्यासाठी आम्हीसुद्धा आता टीमला घेऊन तिथे पोचतोच आहे. तू जा आनंद निवासमध्ये, तू नंदिनीला सरप्राईज दे. तेव्हा आनंद निवास त्याच्या हातामध्ये देत असताना ते पडणार असतं, पण जीवा तो सावरतो. तेव्हा काका म्हणतात, सॉरी, ते चुकून होत होतं. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही ठीक आहे. तेव्हा भास्कर काका म्हणतात, आता आनंद निवासची जबाबदारी तुझी. तेव्हा जीवा म्हणतो, मी असताना आनंद निवासला धक्कासुद्धा लागणार नाही, मला पूर्णपणे खात्री आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आनंद निवासमध्ये छान डेकोरेशन वगैरे सुरू असतं, छान तयारी सुरू असते. 10th ॲनिव्हर्सरी आहे म्हणून नंदिनी तर खूपच जास्त खुश असते. तेव्हा आता तयारी सुरू असतानाच नंदिनी त्या ठिकाणी येते आणि इथे सगळीकडे बघत ती फारच आनंदी होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी सुंदर दिसत असते, पण ती जीवाला मिस करत असते. तेवढ्यातच सर्व मुली बायका एकत्र जमतात आणि म्हणत असतात, नंदिनी आलीस तू, किती सुंदर दिसतेस ग तू. तेव्हा नंदिनीला छानच वाटतं आणि ही टिकली तर किती छान दिसते. आम्हाला माहिती आहे ही टिकली तुला जीवादादानेच दिली असेल, बरोबर की नाही? अगं दिली काय असेल, स्वतःच्या हाताने लावली असेल. दिसते ना, ही टिकली जीवादादानेच दिली आहे तुला. तेव्हा इथे जीवादादा कुठे आहे? आम्ही कधीपासून जीवादादाची वाट बघतोय. आम्हाला तर वाटलं होतं की गणपती विसर्जनाच्या दिवशी कसा सगळ्यात आधी येऊन त्याने तयारी सुरू केली होती, तसंच या वेळेला सुद्धा काहीसं करेल, सरप्राईज देईल, पण जीवादादा आलाच नाही आहे. तो नाही आहे तर काही मज्जाच नाही आहे बाबा.
तेव्हा इथे नंदिनी म्हणते, काय चाललं आहे तुमचं? जीवांना वेळ नाही आहे आता आपल्यासाठी. आता ते स्वतःच्या कामात खूप बिझी झालेत ना, त्यांना काही देणं घेणं नाही आहे माझ्या आनंदाशी. जाऊ द्या ना. हे बघा, जीवा नसले ना तरीसुद्धा आता आपल्याला इथे सेलिब्रेशन करायचं आहे. आनंद निवास आपला आहे ना, मग आपल्याला आनंदाने सेलिब्रेट करायला नको? तुमचं काय आपलं जीवा चालले? चला बरं, तुम्ही कामाला लागा. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, काय तर हे सगळं. तर इथे अजून एक निरोप येतो की आता सुरेखा येणार नाही आहे, कारण तिच्या भावाला जी मुलगी झाली आहे तिचं बारसं आहे, त्याच्यामुळे सुरेखाताई येणार नाही आहेत. नंदिनी म्हणते, काय चाललं आहे हे? आता सुरेखाताईसुद्धा येणार नाही आणि जीवासुद्धा नाही आहेत. नका येऊ, नका येऊ, कुणीच येऊ नका. मी एकटीच इथे सेलिब्रेशन करते. काय झाले सगळ्यांना काय माहिती. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की उगाच मी इथे जीवांना इतकं महत्त्व दिलं, ते येतीलच असं मला वाटलंच कसं? उगाच मी त्यांनी दिलेली टिकली लावली. टिकलीसुद्धा लावायलाच नको होती. नाही, येऊ दे जीवांना. त्यांना आता मी बरोबर सांगते की तुम्हाला माझ्या आनंदाशी काही देणं घेणंच नाही आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे एक मुलगी येते आणि म्हणत असते, नंदिनीताई, तू काल म्हणाली होतीस की तुला आठवण करून द्यायला, म्हणजे आपण ज्या काकांच्या इथे जागेमध्ये रेंटवरती राहतो त्या काकांनासुद्धा इन्व्हाइट करायचं आहे ना? त्यांचा फोन लागला का काल? नंदिनी म्हणते, नाही ना, त्यांचा फोन लागला नाही, पण बरं झालं आठवण करून दिलीस. मी त्यांना इन्व्हाइट करते. ते आहे ना, परदेशात गेले होते. जर परत आले असतील तर ते नक्की येतील. थँक्यू हां, मी त्यांना लगेच फोन करते. तेव्हा इथे नंदिनी त्या काकांना फोन करते ज्यांच्या जागेमध्ये 10 वर्ष ते आनंद निवास इथे रेंटवरती घेते. त्यानंतर नंदिनी म्हणते, काका, अहो नंदिनी बोलते, कुठे आहात तुम्ही? आणि मी कधीपासून तुम्हाला फोन करते, तुमचा फोनच लागत नाही आहे. सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा काका म्हणतात, अरे हां नंदिनी बाळा, कशी आहेस तू? हो हो, सगळं ठीक आहे. अगं ते मी जरा आउट ऑफ इंडिया गेलो होतो ना, तेव्हा फोन लागत नव्हता. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, काका मग तुम्ही आलायत का आता? कारण इथे आपल्या आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी आहे ना, ते आम्ही सेलिब्रेट करतो आहे. आजच्या दिवशी तुम्हीही आला असतात तर बरं झालं असतं. येत आहे का? तेव्हा काका म्हणतात, अगं नाही, अजून मी आलेलोच नाही आहे ना, मी बाहेर आहे. तेव्हा नंदिनी म्हणतात, अहो तुम्ही आत्ताच तर म्हणालात ना की तुम्ही आउट ऑफ इंडिया गेला होतात म्हणून, मला वाटलं तुम्ही आता आला असाल. तेव्हा ते म्हणतात, नाही, मी अजून नाही आलो आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, आणि आपलं ते ॲग्रीमेंटसुद्धा मला रिन्यू करायचं आहे ना, त्यासाठी सुद्धा बोलत होते. काका म्हणतात, ते आपण नंतर करू, सगळं आपण नंतर बघू. नंदिनी बाळा, मला आवाज येत नाही आहे, रेंज नाही आहे, आउट ऑफ रेंज आहे ना, तर मी नंतर बोलू का तुझ्याबरोबर? नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, मी फोन ठेवते. आणि नंदिनीने आता फोन ठेवलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रम्या येते आणि वसूला म्हणते, काय हे तुझं काय चाललंय? दोन्ही बाजू तू कशी काय खेळतेस? तेव्हा इथे ती म्हणत असते, अगं हा बुद्धिबळाचा खेळ आहे गं, महत्त्वाचा खेळ. मी खेळून कधीच मोकळी झाली. आता फक्त आपल्याला इथे त्याचे परिणाम बघायचे आहेत. तेव्हा इथे रम्या म्हणते, आई तू हे काय बोलतेस गं? तू फक्त आहे ना बोलतेस, करत तर तू काहीच नाही आहेस. 2 दिवस थांबायला सांगितलं होतं ना तुला रम्या? तेव्हा रम्या म्हणते, आई 2 दिवस थांबलेसुद्धा आणि ते दिवस निघून गेलेसुद्धा, अजूनसुद्धा काही झालेलं नाही आहे. तू फक्त बोलतेस, करत काहीच नाहीस. तेव्हा ती म्हणत असते, अगं रम्या असं काय करतेस? मी फक्त बोलत नाही गं, मी करून दाखवते आणि माझं करून झालं आहे. बुद्धिबळाचा खेळ कधीच मांडून झाला आहे. आता तू बघच, इथे राजाच कसं स्वतःच्या वजिराला मारतो ते. रम्या म्हणते, कसं शक्य आहे? ती म्हणते, शक्य आहे, इथे राजाच त्याच्या वजिराला मारणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या आणि अनिशा बोलत नसतात. अनिशाला राग आलेला असतो, कारण काव्या पार्थवरचं ते प्रेम आहे ते ॲक्सेप्ट करायला तयारच नाही आहे. तेव्हा इथे अनिशा रागराग करत असते. तेव्हा काव्या म्हणत असते, अनिशा काय प्रॉब्लेम आहे तुझा? तेव्हा अनिशा म्हणते, तू प्रॉब्लेम आहेस माझा. का वागतेस तू अशी? सांग ना. पार जिजूंना इथे त्रास झाला तर तुला त्रास होतो ना, मग तरीसुद्धा त्यांच्यावरचं असलेलं प्रेम तू व्यक्त का करत नाही आहेस? का मनामध्ये साठवून ठेवलेस तू? तेव्हा इथे अनिशा म्हणते, आणि आता मगाशीसुद्धा पार जिजू तुला इथे भेटायला आले होते, बोलायला आले होते, तर तू लगेच बाथरूममध्ये निघून गेलीस आणि मला खोटं सांगायला सांगितलंस की तू आंघोळ करतेस म्हणून. तेव्हा काव्या म्हणते, अनिशा अगं जे मी करत होते तेच का सांगायला सांगितलं ना तुला. तेव्हा अनिशा म्हणते, काव्या तुझी आंघोळ झाली होती तरीसुद्धा तू पुन्हा आतमध्ये का गेलीस? ती म्हणते, कारण माझी झोप गेली नव्हती म्हणून मी तोंडावरती थंड पाणी मारत होते, मला आळस आलं होतं ना म्हणून. तेव्हा ती म्हणते, अगं तू तोंड धुण्यासाठी नाही, तोंड लपवण्यासाठी गेली होतीस, मला माहिती आहे ना. का केलंस तू असं? त्या बिचाऱ्यांबरोबर तुला असं वागायची काय गरज आहे? का खोटं बोललीस तू? तेव्हा काव्य म्हणते, बरं सॉरी, चुकलं माझं, पण हे बघ, हे मी सगळं मानिनी काकूंसाठी करते, कारण मी त्यांना प्रॉमिस केलं आणि मला ते प्रॉमिस तोडायचं नाही आहे.
तेव्हा इथे मानिनीने आता हे वेगळंच तिने प्रॉमिस घेतलेलं असतं. तेव्हा अनिशा म्हणत असते, काव्य अगं तू असं का करतेस, का स्वतःला आणि पार जिजूंना दोघांनाही त्रास देतेस, असं करू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता पुढील भागामध्ये आनंद निवासमध्ये कार्यक्रम सुरू होतो. केक कट करायच्या आधी इथे नंदिनी जीवाची वाट बघत असते. तेव्हा इथे जीवा आलेला असतो आणि आनंद निवासचं जे काही त्याने तयार केलेलं असतं छोटंसं आनंद निवास ते घेऊन आलेला असतो. तेव्हा ती म्हणते, आता का आलात तुम्ही इतक्या उशिरा. तेव्हा जीवा म्हणतो, अगं मी नाही येणार तर मग हे सेलिब्रेशन कसं काय होणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आनंदाने सेलिब्रेशन होत असतं आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता पार्थ त्याचे जे काही महत्त्वाचे क्लायंट असतात त्यांना घेऊन घरी आलेला असतो. आणि तेव्हा इथे खूपच छान अशी काव्या तयार होऊन ॲज अ त्याची बायको म्हणून ती बाहेर आलेली असते. तेव्हा इथे छान तयार झालेल्या काव्याला बघून पार्थ तिच्याकडे बघतच राहतो.